एका लहानशा चुकीमुळे त्या बोलेरोवाल्यांनी स्वतःचा जीव गमावला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो बोलेरोवाला आरटीओ वाला होता तिकडे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये काय होतं आहे. बोलेरोवाला जेव्हा तो लेफ्ट साईडने पुढे आला आणि तिकडनं ट्रकवाला येत होता, बोलेरोवाल्याला जेव्हा तो युटर्न मे बी घ्यायचा होता, तर त्यावेळेला त्यांनी पाहिलं की ट्रक येतोय, तरी पहिला थांबला. मग त्यावेळेला ट्रकवाल्याला काय वाटलं की मला तो जाऊ देतोय, त्यामुळे ट्रकवाल्याने जे ते ब्रेक दाबलेला तो सोडून टाकला पुन्हा, आणि नंतर तो आरटीओ वाला जे आहे ते पुन्हा थोडासा अजून पुढे गेला आणि त्याच्यामुळे ट्रकवाल्याला गाडी कंट्रोल झाली नाही. त्यांनी जे ती गाडी राईटला घेण्याचा प्रयत्न केला, परंतु राईटला जो आहे तो डिवायडरला गाडीचं चाक आदळलं आणि अशामुळे तो ट्रक जो आहे तो पूर्ण भरलेला ट्रक त्या बोलेरोवरती पलटी झाला. बोलेरोवाल्याची पहिली चूक, जर तुम्हाला राईटला टर्न घ्यायचा, यू टर्न घ्यायचा, तर तुम्हाला राईटच्या लेन मध्ये राहणं गरजेचं आहे. आणि दुसरी चूक अशी की जो की प्रत्येकाच्या मनामध्ये असतं, माझ्या मनात, तुमच्या मनात, प्रत्येकाच्या मनात मीपणा, की पहिलं मी जाईन, समोर तो जो येतोय वेगवान त्यांनी माझ्यासाठी ब्रेक मारावा, हे प्रत्येकाला वाटत असतं. मला, तुम्हाला, प्रत्येकाला वाटत असतं की पहिलं मी जाईन, मी मोठा आहे. परंतु तसं होत नाही. सिच्युएशन बघून आपल्याला जे ते गोष्टी हँडल कराव्या लागतात. आपण ऑलरेडी थांबलेलो आहोत, आपली वेग कमी आहे, तर जो वेगाने येतोय, ज्यांनी स्पीड मेंटेन ठेवलेली आहे, त्याला आपण थांबवू शकत नाही. त्याला आपल्याला थांबवायचंच नसतं. त्याला जाऊन द्या, त्याला निघून जाऊ द्या. जर तुमच्यासाठी स्पेस बनला तर मग आपल्याला तिकडनं टर्न घ्यायचा. आणि हीच साधी गोष्ट आपल्या भारतीयांना कळत नाही. प्रत्येकाचा मीपणा आडवा येतो आणि मग